माध्यमातून आहे। परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जळगावमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। मंत्री गिरीश महाजन जामनेरमधून जळगावात पोहोचतायत। बंडखोरी शमवण्यासाठी महाजन हे जळगावमध्ये जात आहेत। जळगावमध्ये शिवसेनेत दोघांनी तर राष्ट्रवादीच्या तिघांनी अर्ज भरलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने आता गिरीश महाजन हे जळगावात पोहोचलेले आहेत। बंडखोरी शमवण्यासाठी गिरीश महाजन हे जळगावात गेलेले आहेत। नाशिक नंतर गिरीश महाजन हे आता जळगावमध्ये पोहोचतायत। राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे, कारण शिवसेनेकडून दोघांनी तर राष्ट्रवादीच्या तिघांनी अर्ज या ठिकाणी भरलेला आहे। आज दुपारी 3 पर्यंत अर्ज मागे घेण्याचा कालावधी आहे आणि त्याच अनुषंगाने राज्यभरात महत्त्वाच्या ठिकाणी आपल्याला घडामोडी बघायला मिळतात। नाशिक असेल, त्यानंतर आता जळगावमध्ये गिरीश महाजन हे बंडखोरी शमवण्याचे प्रयत्न करतायत। ज्या ठिकाणी बंडखोरी झालेली आहे त्या ठिकाणी महायुतीकडून बंडखोरी शमवण्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत। विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आता महायुतीमध्ये अनेक ठिकाणी आपल्याला बंडखोरी बघायला मिळाली आहे। त्यातील काही ठिकाणची बंडखोरी महायुतीला शमवण्यात यश आलंय। मात्र नाशिक आणि जळगाव या ठिकाणी सगळ्यांचं लक्ष लागून आहे, कारण जळगावमध्ये जर आपण पूर्ण चित्र बघितलं तर सेनेकडून दोघांनी आणि राष्ट्रवादीच्या पक्षाकडून तिघांनी खरं तर उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने आता या ठिकाणची बंडखोरी शमवण्यासाठी गिरीश महाजन जळगावात पोहोचले।